सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी स्वीकारला ढेबेवाडी पोलीस ठाण्याचा पदभार। ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे यांची नुकतीच बदली झाल्याने त्यांच्या जागी आता एपीआय श्रीयुत संतोष पवार यांनी पदभार स्वीकारला आहे। श्री संतोष पवार यांनी याआधी मुंबई, कोल्हापूर, गडहिंग्लज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व जबाबदारीने काम पाहिलेले आहे। त्यासोबतच त्यांनी अनेक गुन्ह्यांचा तपासही लावलेला आहे। 2 दिवसापूर्वी ढेबेवाडी पोलीस ठाण्याचा चार्ज घेतलेला आहे। चार्ज घेतल्यानंतर माझी प्राथमिकता असेल की मी बेसिक पोलिसिंगवरती भर देण्यावर माझा भर असेल, बेसिक पोलिसिंग करण्यावरती माझा भर असेल, जेणेकरून कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे, जर काही अनडिटेक्टेड म्हणजे उघडकीस न आलेले गुन्हे ते उघडकीस आणण्याचा प्रयत्न करणे, पोलीस स्टेशनच्या कामकाजात व्यावसायिकता आणणे, एकंदरीत पोलीस स्टेशनचा कामाचा दर्जा उंचावणे, या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराला सौजन्याची वागणूक कशी मिळेल याची दक्षता घेणे, त्या बाबतीत आमच्या कर्मचाऱ्यांना ट्रेन करणे, त्यांच्या कामात एक व्यावसायिकता आणणे ही माझी प्राथमिकता राहते। समजा आमचे जे काही कर्मचारी असतील, तरुण कर्मचारी असतील की ज्यांना तांत्रिक तपास करण्याचं जर त्यांना नॉलेज असेल तर त्या नॉलेजचा उपयोग करून काही गुन्हे उघडकीस आणता येत आहेत का याचा आम्ही प्रयत्न करू। जर त्यांना ते तांत्रिक ज्ञान नसेल तर ते कसं प्राप्त करता येईल त्याबाबत आम्ही विचारविनिमय करून त्यांना ते कसं उपलब्ध करून देता येईल याबाबत हे करता येईल। माझं असं आव्हान असेल की नागरिकांना असं आव्हान असेल की जर समजा त्यांना एखाद्या गोष्टीची माहिती असेल, एखाद्या गुन्ह्याची माहिती असेल तर त्यांनी ती न घाबरता पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे। त्यांना येथे कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, त्यांना सौजन्याची वागणूक मिळेल, जेणेकरून त्यांना त्यांच्या मनात जो पोलिसांविषयी काही गैरसमज असतील ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू। त्या पद्धतीने मी सगळ्या माझ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। ग्रामपंचायत इलेक्शनच्या दृष्टीने त्या अनुषंगाने कसे ते शांततेत आणि व्यवस्थित पार पडतील त्या अनुषंगाने आमची आता तयारी राहील आणि त्याच्यावरतीच आमचा सध्या फोकस राहील। ही माझी प्राथमिकता राहील। आता हा नवीन अधिकारी अवैध धंद्याला आळा घालणार का? दारू पिऊन दादागिरी करणाऱ्या गाव गुंडांना वठणीवर आणणार का? सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणार का? असे एक नाही तर अनेक सवाल सामान्य जनतेतून येताना दिसत आहे। ढेबेवाडी प्रतिनिधी नितीन खरात, पंचनामा न्यूज सह संतोषी जगदाळे।